नोकरी बघाच्या एका नव्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। साऊथ ईस्टर्न रेल्वे भरती म्हणजे दक्षिण पूर्व रेल्वेत 1785 जागांसाठी भरती निघालेली आहे। या भरतीमध्ये प्रामुख्याने अप्रेंटिस म्हणजेच प्रशिक्षणार्थी या पदासाठी 1785 जागा निघालेल्या आहेत। यामध्ये शैक्षणिक पात्रता आपली फक्त 10वी पास असली पाहिजे, ते पण 50% गुणांचा, आणि संबंधित जे ट्रेड आहेत त्यामधला आपला ITI झालेला असला पाहिजे। एवढी जर आपली शैक्षणिक पात्रता असेल तर आपण या पदासाठी अर्ज करू शकता। मित्रांनो, 1785 जागा आहेत। 27 डिसेंबर 2024 शेवट तारीख आहे। त्यानंतर 1 जानेवारी 2025 रोजी जर आपलं वय 15 ते 24 असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता। SC ST कास्ट असेल तर 5 वर्षांची सूट आहे आणि OBC साठी 3 वर्षांची सूट आहे। मित्रांनो, याची फॉर्म फी जी आहे ती जनरल आणि OBC साठी फक्त 100 रुपये, आणि SC ST, पर्सन विथ डिसेबिलिटी आणि महिला यांना यामध्ये कोणत्याही प्रकारची फी घेतलेली नाही आहे। नोकरीचं ठिकाण हे दक्षिण पूर्ण रेल्वे असणार आहे आणि याच्यासाठीचा जो पगार आहे त्यासाठी आपल्याला जाहिरात पाहावी लागणार आहे, कारण स्वतः मलाही या भरतीच्या पगाराचे म्हणजे काही अंदाज नाही आहे। 15 ते 20 हजारच्या आसपास पगार असेल, पण असं कुठं लिहिलेलं नाही आहे। त्यामुळं तुम्ही जाहिरात जरा बघून त्यामध्ये पगार वगैरे बघू शकता। ॲप्लिकेशन फॉर्म सुरू झालेत 28 नोव्हेंबर 2024 रोजी, म्हणजेच काल, आणि लास्ट डेट आहे या फॉर्मची 27 डिसेंबर 2024। मित्रांनो, जर तुम्हाला ह्या भरतीची जाहिरात बघायची असेल तर जाहिरात पहावरती क्लिक करा। आपल्याला ही पूर्ण साऊथ ईस्टर्न रेल्वेची ही जाहिरात मिळेल। या जाहिरातीमध्ये तुम्ही जवळपास 11 पानं आहेत, तुम्ही सगळी जाहिरात वाचू शकता आणि मग या पदांसाठी कोणत्या पदांसाठी किती जागा आहेत हे बघून तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता। मित्रांनो, त्यानंतर जाहिरात वाचल्यानंतर आपल्याला अर्ज करायचा असेल तर अर्ज करा या पर्यायावर क्लिक करायचं आहे। इथं त्यांनी 27/12/2024 ही शेवट तारीख दिली आहे आणि 28 तारखेला काल फॉर्म चालू झालेत रात्री 12 वाजता, हे सुद्धा त्यांनी दिले। इथं आपल्याला अप्लाय करायचं असेल तर आपल्याला अप्लायवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर जर आपण आधी रजिस्ट्रेशन किंवा लॉग इन ID काढून ठेवला असेल तर इथं लॉग इन ID आणि पासवर्ड टाकून आपल्याला इथं कॅप्चा टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे। जर तुम्ही पहिल्यांदाच या वेबसाईटवरती आला असाल तर रजिस्टर ह्या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपले नाव, वडिलांचे नाव, आडनाव, त्यानंतर मम्मीचं नाव, तुमची जन्मतारीख, जेंडर, नॅशनॅलिटी, कास्ट कोणती आहे, त्यानंतर मॅरिटल स्टेटस, मॅरिड आहात की अनमॅरिड आहात, कॅटेगरी कोणती आहे, त्यानंतर तुमच्या डॉक्युमेंट्स आहेत, आधार कार्ड सिलेक्ट करा, तिथं आधारचा नंबर टाकायचा आहे तुम्हाला, आयडेंटिफिकेशन मार्क्स कुठं आहेत हे टाकायचं आहे, त्यानंतर मोबाईल नंबर तुमचा इथं सबमिट करायचा, ईमेल ID टाकायचा, त्यानंतर सिलेक्ट डिव्हिजनल युनिट म्हणजे तुम्ही कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करायला लागलाय आणि कोणत्या युनिटला, आणि तेही इथं तुम्ही टाकून तिथं ट्रेड सिलेक्ट करायचे, इलेक्ट्रिशियन, फिटर वगैरे। त्यानंतर इथं तुमच्या 10वीची युनिव्हर्सिटी टाकायची, ज्या युनिव्हर्सिटीमधून तुम्ही 10वी पास झालात। जे महाराष्ट्रात असतील त्यांनी महाराष्ट्र स्टेट बोर्ड टाकावं, ज्यांनी कर्नाटकमधून पास झाले असतील त्यांनी कर्नाटक स्टेट बोर्ड टाकावं। त्यानंतर इयर ऑफ पासिंगमध्ये तुम्ही कधी पास झालात ते साल लिहायचं आहे, तुमचा इथं रोल नंबर टाकायचा आहे, तुमच्या सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा आहे, आणि इथं तुम्हाला तुमचे मार्क्स टाकायचे आहेत, इथं टोटल मार्क्स टाकायचे आहेत, आणि इथं ॲग्रिगेटेड मार्क्स म्हणजे पर्सेंटेज आहे ती आपोआप कॅल्क्युलेट होईल किंवा तुम्हाला ती पर्सेंटेज त्याच्यामध्ये बघून टाकायची आहे। त्यानंतर तुमच्या ITIचं बोर्ड, त्याचाच इयर ऑफ पासिंग, रोल नंबर, सर्टिफिकेट नंबर ही सगळी माहिती टाकायची आहे। नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला पुढे जायचं आहे। मित्रांनो, आपल्या या नोकरी बघाचा व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा आहे, इंस्टाग्रामला सुद्धा आपण पेज आहे, आणि टेलिग्रामला सुद्धा आपलं व्हॉट्सअप हे नोकरी बघाचं चॅनल आहे। तर तुम्हाला या तिन्हीपैकी कुठल्याही प्लॅटफॉर्मला आपल्या भेट द्यायची असेल, सगळ्यात सोपा आणि सोयीस्कर आहे आणि फास्ट आहे ते जॉईन नाववर क्लिक करायचं व्हॉट्सअपच्या ग्रुपवर, आणि इथे जॉईन चॅट केलात की तुम्ही आपल्या नोकरी बघाच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होताय आणि तुम्ही आपल्या नोकरी बघा परिवाराचे सदस्य होताय, जेणेकरून सगळी माहिती सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचते। मित्रांनो, त्यानंतर आपल्याला अधिकृत वेबसाईट दिली आहे सेंट्रल रेल्वेची। या वेबसाईटवरती गेल्यानंतर आपल्याला हे माहिती मिळेल। त्यानंतर हाऊ टू अप्लाय सेक्शनमध्ये आपल्याला इथं अर्ज करावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला ही वेबसाईटवरती आपण इथून रजिस्ट्रेशन करून फॉर्म भरायचा आहे। त्यानंतर इथं फॉर्ममध्ये काय काय भरायचं आहे, बरेचसे लोक घरात मोबाईल आहे, लॅपटॉप आहे, पण त्यांना फॉर्म भरता येत नाही, त्यासाठी फॉर्म कसा भरायचा हे दिले। तुम्ही ही माहिती पूर्ण वाचा, त्या माहितीमध्ये आपल्याला कसा फॉर्म भरायचा आहे ही सगळ्या डिटेल्स दिल्यात, अगदी बारीक सारीक। तुम्हाला काही प्रॉब्लेम आले तर ते कसे टॅकल करायचे ह्या सगळ्या गोष्टी दिल्यात। तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन दिलेत, पेमेंटची माहिती दिली आहे। तुम्हाला जर काय अडचण आली तर आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, आपल्या यूट्यूब चॅनल आहे, यूट्यूब चॅनलवरती हा व्हिडिओ पब्लिश होतोय, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला याची लिंक मिळून जाईल। जर तुम्हाला हा फॉर्म भरताना काय प्रॉब्लेम आला यूट्यूब व्हिडिओ बघून तर तुम्ही आपल्याला आपल्या कमेंट्समध्ये मेसेज करू शकताय, तुम्ही तुमचा प्रश्न विचारू शकताय। तुमचा प्रश्न विदिन 24 आवर्स आपल्याला हा सोडवण्यात येईल। त्यानंतर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत, आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा,
कारण बरेचसे लोक फक्त व्हिडिओ बघून जातात, सबस्क्राईब कोणीच करत नाही. कारण अशीच नवनवीन माहिती आपण दररोज आपल्या यूट्यूब चॅनलवरती या माध्यमातून घेऊन येऊ शकतो. विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी सुद्धा सगळ्यात महत्त्वाची अशी माहिती आपल्याला आपल्या या चॅनलवरती मिळते आणि आपल्या नोकरी बघाच्या वेबसाईटवरती मिळते. तर दोन्हीकडे तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या आणि आपल्या येणारे व्हिडिओ सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे सगळ्यात पहिला तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये ती माहिती मिळते. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये.